सो विषय काय माहिती आहे का, स्कूल कॉलेजमध्ये जेव्हा मुली राहतात ना, तेव्हा ज्या पोराला चांगली कम्युनिकेशन जमते मुलींशी, त्याला भाव देतात, मुलींना इम्प्रेस करता येतात, त्या मुलांकडे मुली जास्त लवकर अट्रॅक्ट होतात. पण तेच दुसरं पोरगं किती हुशार असू द्या, दिसायला चांगलं असू द्या, पण त्याला कम्युनिकेशनचा थोडा सेन्स कमी ना मुलींशी बोलण्याचा थोडक्यात, त्या मुलाला मुली काहीच भाव देते नाही का. आता खरं सांगायचं म्हणलं, जे मुलांचं कम्युनिकेशन स्किल आहे ना कोणत्या इंटरव्ह्यूला काम येणार आहे ना, त्याच्या पायी त्याला जॉब भेटणार आहे, मुली भेटतील नो डाऊट. मला बघ तेवढंच सांगायचं आहे, ह्या मुली जेव्हा लग्नाच्या वेळेस चांगल्या पोरांचाच विचार करणार आहे, जे पोरगं चांगलं हुशार होतं त्याचाच विचार करणार आहे, तर मग कॉलेज लाईफमध्ये असल्या पोरांच्या कशाला नाद लागून स्वतःची किंमत कमी करून घेतात. आम्हाला ज्या मुली 2-4 मुलं फिरवतात ना, त्यांच्याबद्दल काहीच वाटत नाही खरं सांगायचं म्हटलं तर. पण ज्या चांगल्या मुली ना, ज्यावेळेस अशा आपल्या चांगल्या मुलाला इग्नोर करतात, अशा पोराला भाव देतात ना, त्यावेळेस खरं आम्हाला वाईट वाटतं माहिती आहे का. कारण लग्नाच्या वेळेस आपण पण विचार करत राहतो आपल्याला पण चांगली मुलगी भेटणार आहे, आणि आपण जसल्या मुलींचा विचार करत राहतो त्या असल्या पोराला भाव देतो, असल्या वाईट वाटणारच ना नाही का. त्याच्यामुळे प्रत्येकाची चॉईस आहे. फक्त ज्यावेळेस तुम्ही लग्नाच्या वेळेस तसा पोरगं पाहतात तसं जर आत्ताच विचार केला तर बरं होईल नाही का. बाकी प्रत्येकाची चॉईस, प्रत्येकाचा ओपिनियन डिफरंट असू शकतो. बेस्ट ऑफ लक, नीट विचार करा या गोष्टीवर फक्त.